गुड मॉर्निंग. चला 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 उठा 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 उठायची वेळ झाली. गुड मॉर्निंग. उठा. गुड गर्ल. आता हिला कसं उठवायचंय? गुदी गुदी गुदी. सॉन्ग. ओके. मोबाईल उशी खाली असेल. कुठे केला? येस. हे बघा. नाही मी जाणार नाही. मी जाणार आजी. आजी बाय जी. अच्छा बाय. दूधवाल्याचे हो बिल पैसे गोळ्या काढून ठेवल्या. मी दुपारी फोन करेन. हो हो घेईन. हॅलो. हाय कुठेस का? अगं मी सयाजीमध्ये. तू सकाळी सकाळी कसा फोन केलास? अगं मी कॉफी प्यायला शॉप मध्ये आले होते. स्वतःच्याच दुकानात फक्त कॉफी प्यायला येणारी तू एकमेव मालकीण असेल. बरं आई, सासूबाईंचा तुझा फोन आला होता. आमची अनु डबा विसरलीये म्हणाल्या. आमच्या घरी येऊन कधी माझ्या सासूबाईंची पण ट्युशन घ्यायला सांग ना त्यांना. बरं ऐक ना, लिहून घेतेस का जरा? धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये 2 बुकेस पाठवायचे 1000 रुपयापर्यंत. प्रभाकरनी केलेत बुकेस, पण त्याला ते कार्ड लिहिणं वगैरे नाही ना जमणार म्हणून. हो 1 सेकंड. होल्ड डाऊन. डॉक्टर फडणीसांच्या नावानी CN कक्कड यांचा जनरल थँक्यू वगैरे लिहायचंय. ओके. आणि दुसरं आहे रंगनायक दिवेकरांचा कविता लिहायची. डॉक्टर हो कसा उतराई तुमच्यामुळे आज मी श्वास घेईन. ओके. अगं हो हो किती हाय असते. अनुश्री. मी नंतर फोन करते. बाय. हे सॉरी टू कीप यू वेटिंग. पण तुला माहितीच आहे अकाउंट्स डिपार्टमेंटचे नेहमीचे प्रॉब्लेम्स, TDS वगैरे. पण आज स्वतः उरावर बसून काढून घेतला चेक. ठीक आहे ना? थँक्स. कम ऑन. निघते मी. एक कॉफी? नाही नको. अरे एक कॉफी. थँक्यू. निघते मी. ओके. अच्छा तुला केला का मेसेज? पण तू कशी काय आज आलीस लवकर? झालं, संपलं काम. आम्हाला काय मॅडम, एक बातमी दिवसभर पुरते. एखादी ढासू बातमी मिळाली ना की दिवसभर तीच ती दाखवत राहायची. एखाद्याने त्याच्या थोबाडीत मारली, थाड 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 थाड. संपला दिवस. मी कानी राखी सावंतची पप्पी घेतली. सॉरी मॅडम. एक मिनिट असलं काहीतरी बोलत जाऊ नकोस ना त्यांच्यासमोर. मग माशू. ए आजी आली मावशी. माशू ये. किती उशीर ग? आई ग टॉप किती सॉलिड आहे. हे माना देशील का प्लीज प्लीज. एक मिनिट. मॅडमची परवानगी काढा आधी. माशू तू आजीला मॅडम का म्हणतेस? कारण त्या माझ्या मॅडम आहेत. धाक आहे ना मला त्यांचा, डब्बल धाक. प्रिन्सिपल म्हणून आणि ताईच्या सासूबाई म्हणून. कळलं का? येस बाबा येणार आहे उद्या मॅचला. सगळे गप्प का झाले? बाबाचा मेसेज आला तरी आवडत नाही. बाबाचं नाव काढलेलंही आवडत नाही. पिया. खरं म्हणजे तुम्हाला मीच आवडत नाही. शी. बाबाला फोन कर आणि बोलव त्याला. आई तू रडून दुखणं वाढवू नकोस पिया. फोन कर नाही तर मला तरी दे ना. मला माहितीये तू आलीस म्हणून तो नाही आला. तो येणार होता मॅचला. नाही ना आला. कारण तूच ना. तुला बघूनच तो परत गेला असेल.
तुमच्या दोघींवर तर कधी येत नाही. एवढं प्रेम उफाळून येत असेल ना तर त्याच्याकडे जाऊन राहा. लेट मी हँडल दिस. डॉक्टर रोहित, शौनक ते स्टूल घे. सावकाश. काय नाव आहे तुझं? पिया. होय. आणि कुठे धडपडलीस तू? मॅच खेळताना पडले. हो, आय सी. अगं, खेळताना धडपडायचंच असतं, नाही तर काय मजा, हो की नाही? शौनक पण कॅप्टन आहे तुमच्या बास्केटबॉल टीमचा. केवढी मोठी ट्रॉफी जिंकली आहे त्यांनी. तुमची कशी झाली मॅच? मस्त. तू पाहिलीस का रे शौनक? हो. झालं. आता तू पुन्हा खेळायला जाऊ शकतेस. डॉक्टर रोहित फडणीस, धन्वंतरी हॉस्पिटल. ओ, गडकरी कॉलनीतला? हो. तुम्हाला काय माहित? प्रिटी पेटल्स, फुलांचं दुकान आहे आमचं. बुकेस पाठवतो आम्ही बरेचदा तुमच्याकडे. इज इट नाईस. 2-1 दिवसांनी ड्रेसिंग बदलावं लागेल. आम्ही पण गडकरी कॉलनीतच राहतो, लेन नंबर 4. हो का? मग सोयीचं होईल. टेक केअर. या, आय मीन थँक्यू. थँक्यू. साधं डीएनएचं मॉडेल काढायचं होतं, अर्धवट काढून ठेवलंय. काय रे? लिहित बसा, ड्रॉइंग करा, फार बोर होतं मला. पेपरमध्ये DNA मॉलिक्युलचा प्रश्न वाचला तेव्हा डोक्यामध्ये पटापट लिंक्स उघडत गेल्या. पण ज्या वेगानं मी विचार करतो ना तेवढं फास्ट मला लिहिताच येत नाही. कमेन, काय ग, लाजतेस का? आशू, बाहेर का उभी होतीस? मॅम, मला वाटलं की तुम्ही दादाला रागवाल. रागवणार आता मी तुला आहे. क्लास सोडून बाहेर का आलीस? कम ऑन, गो टू युअर क्लास. येस मॅम. अगं हो. ही पर्स. चल येऊ मी संध्याकाळी 6 वाजता. नक्की या. चल. हे काय, तुम्ही पण मेथीच आणलीत? हो, म्हणजे काय? अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही आणू नका म्हणून. मी आणणार आहे. माझ्याकडे ना तळेगावहून भाजी येते. तळेगाव. तळेगाव? माझी नाशिकची आहे, नाशिक. म्हणूनच अशी रुखवतासारखी मांडून ठेवली आहे. अरे म्हणजे काय, असे पसरून ठेवले वाळण्यासाठी? हो, डायनिंग टेबलवर. हो, त्याच जागी सकाळच्या वेळेला कोवळं ऊन येतं. ई, आलं आलं. हे कळकट्ट किचनचं फडकं पुन्हा फोन जवळ आलं. ठेवा तिथेच. हो, ते फोन आल्यानंतर हात पुसायला लागतं. तुम्ही ना घराची अगदी रया करून टाकली. हो, तुम्ही मॅनेजर हॉस्पिटलच्या का घराच्या? हा, थांबा, आले. नाही नाही, मी सांगतो का तुम्हाला कधी की ते बँडेज मधला कापूस आहे त्याच्या वाती वळत बसा, त्याच्या उशा करा. सांगतो कधी? तुम्ही म्हणजे माझा अगदी डोकं खाता, अगदी जीव खाता. अहो, माझा जीव तुटतो म्हणून मी तुमचा जीव खाते. एवढ्या मोठ्या सर्जनचं हे घर आहे आणि हे असं. ई, ते तांब्याचं भांड आणि ती बाटली कोणी ठेवली बूट रॅकवर? हा, साहेब आले.